सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची पद आणि प्रतिष्ठा आणि मान सन्मानामध्ये वाढ होईल. नोकरीच्या बाबतीमध्ये तुमची चिंता मिटेल. नोकरीच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरती आज विजय मिळवाल. आज तुमचं आरोग्य थोडंसं बिघडू शकतं, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आज तुम्ही लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. तुम्ही आज तुमच्या जवळच्या मित्राला पैसे उधार देण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ते देऊ शकता, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय प्राप्त कराल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढीस लागेल. तुम्हाला आज एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. प्रेमसंबंधांमध्ये अधिक दृढता येईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंब किंवा सहकाऱ्यांकडनं मदत मिळेल. तुम्ही आज एखाद्या धार्मिक यात्रेवर जाल. व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळेल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय प्राप्त करण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला आज एक मोठी जबाबदारी मिळू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं राहील. तुम्हाला तुमच्या नशिबाची देखील चांगली साथ मिळेल. नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळू लागेल. मात्र कौटुंबिक वादामध्ये तुम्ही कोणाच्याही पडू नका. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक वादामध्ये मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला आज सापडतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक गुड न्यूज मिळेल. तुम्ही भागीदारीमध्ये एखादा चांगला व्यवसाय करू शकता. तसेच तुम्ही आज केलेले प्रवास तुम्हाला लाभदायक ठरतील. शत्रू तुमच्यावरती कुरघोड्या करू शकणार नाहीत. घरातील सुखसुविधांमधून तुम्हाला लाभ मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. तुमची तब्येत चांगली राहील. कुटुंबातील वातावरण देखील चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलीकडनं एक गुड न्यूज मिळेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला लाभ होईल. आज शत्रू तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा संघर्ष जरी तगडा असला तरी यश मात्र तुम्हीच मिळवाल. तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. कुटुंबातील वातावरण तुमच्यासाठी सुखद असेल. आरोग्य सुधारेल. तुमची कामं मार्गी लागताना दिसतील.
तुमची आर्थिक परिस्थिती आज सुधारेल. गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा होईल. जर तुमच्या बहिणीला लग्नाचे चांगले प्रस्ताव येत असतील तर आज तिचा विवाह नक्की होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल आणि त्यातून तुम्हाला फायदा देखील मिळेल. मित्र आणि नातेवाईक आणि प्रियजनांसोबत तुमचं नातं घट्ट होईल. जवळच्या लोकांकडनं तुम्हाला मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य घडू शकतं, मात्र जोडीदाराच्या आरोग्याची चिंता मात्र तुम्हाला सतावू शकते. कुटुंबातील वातावरण तुमच्यासाठी सुखद राहील. तुमची कामं तुम्हाला मार्गी लागताना दिसतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या भाग्याची साथ मिळेल. तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती आज यश मिळवण्याची ताकद राहील. नशिबाची साथ तर तुम्हाला मिळेलच, कामाच्या ठिकाणी देखील तुमची प्रशंसा होईल. मात्र कुटुंबामध्ये भावंडांसोबत एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. आज अचानक तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी आहेत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामामध्ये चातुर्यानं यशस्वी व्हाल. मात्र तुमचा स्वभाव थोडासा चिडचिडा किंवा रागीट होण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीमध्ये दिवस चांगला असेल, परंतु खर्च अधिक करावा लागेल, तर तुमचं बजेट बिघडू शकतं. परंतु कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराल. तुमची सरकारी कामं देखील या काळामध्ये व्यवस्थित पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंदही मिळेल. प्रेमाच्या बाबतीमध्ये काही अडचणी मात्र येऊ शकतात, त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. संतान प्राप्तीची देखील आज शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फिरायला बाहेर जाऊ शकता. कुटुंबासोबत तुम्ही आज मजामस्ती कराल आणि तुमचा चांगला वेळ जाईल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये देखील आज वेळ घालवाल. घरातील वातावरण तुमचं आनंदी आणि उत्साही राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस ठीक असेल. तुम्ही तुमच्या आरोग्याची आज काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.